तर इथे तुम्ही बघू शकता खूप झटपट आणि मस्त असा टेस्टी दाणेदार हा गव्हाच्या पिठाचा शिरा तयार झालेला आहे। कधीही काही गोड खायची इच्छा झाली तर अगदी झटपट तुम्ही हा गव्हाच्या पिठाचा शिरा बनवून खाऊ शकता। नमस्कार, मी अपर्णा, स्वागत आहे तुमचं बोलीज किचनमध्ये। आज आपण खूप झटपट आणि मस्त असा टेस्टी दाणेदार गव्हाच्या पिठाचा शिरा बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे कढई गरम केलेली आहे। कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप घालायचं आहे। तर मी इथे सगळं साहित्य वाटीने मोजून घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही कपने सुद्धा मोजून घेऊ शकता। तर अर्धी वाटी तूप मी कढईमध्ये घातलेलं आहे। तूप छान वितळल्यावर यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। तर इथे मी ज्या वाटीने तूप घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घातलेलं आहे। आणि आता लो फ्लेमवरती साधारण 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे पीठ छान भाजून घ्यायचंय। याला आपल्याला सारखं हलवत राहायचंय, करपू द्यायचं नाहीये। जर पीठ एकसारखं खमंग भाजलं तरच शिरा सुद्धा मस्त लागतो, टेस्टी लागतो। त्यासाठीच आपल्याला याला सारखं हलवत राहायचंय। तर इथे तुम्ही बघू शकता आता 6 मिनिटं झालेली आहेत आणि अर्ध्यापेक्षा जास्त पीठ भाजलं गेलेलं आहे। आता फक्त आणखी 2 मिनिटं आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचंय, त्यापेक्षा जास्त भाजायचं नाही, नाहीतर मग शिरा कडवट लागतो। तर इथे तुम्ही बघू शकता आता 8 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ मस्त असं भाजलं गेलेलं आहे। मस्त ब्राऊन कलर आलाय पिठाला। तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय। तर मी इथे 2 वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे। 1 वाटी आपण पीठ घेतलं होतं, त्यासाठी मी इथे 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे। तर पाणी मी गरम करून घातलंय। तर पाणी घातल्यावर आपल्याला पटापट मिक्स करायचंय। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी 1 ते 1.5 मिनिटाच्या आत पिठाने पाणी शोषून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। तर 1 वाटी पीठ घेतलं होतं आपण, 2 वाट्या पाणी घेतलं होतं आणि पाऊण वाटी मी इथे साखर घातलेली आहे। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर आता साखर घातल्यावर आपल्याला याला साखर विरघळेपर्यंत सारखं मिक्स करत राहायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता 1-2-3 मिनिटाच्या आत साखर सुद्धा छान विरघळलेली आहे। आता आम्हाला असाच प्लेन शिरा आवडतो, त्यामुळे मी यामध्ये काही घातलेलं नाहीये। तुम्हाला हवं तर तुम्ही या स्टेजला यामध्ये काजू बदामाचे तुकडे करून घालू शकता, वेलची पूड घालू शकता, किंवा हवं तर तुम्हाला आणखी थोडंसं तूप सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। पण मी आता यामध्ये काही घालणार नाहीये। शिरा बघून तोंडाला पाणी सुटलंय। तर आता आपल्याला फक्त गॅस बंद करायचा आहे आणि शिरा खाण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा टेस्टी आणि दाणेदार दिसतोय शिरा। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा गव्हाच्या पिठाचा शिरा नक्की बनवून बघा आणि बनवल्यावर कसा झाला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला खूप आवडली असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी रेसिपीसाठी आपल्या बोलीज किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या आणि टेस्टी रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।